नाशिकमध्ये मान्सूनपूर्व कामाचा फज्जा उडालेला आहे। शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलंय, पाणी घरातही शिरले। रस्त्यांना तळ्यांचे स्वरूप पाहायला मिळते। गुडघाभर पाण्यामधनं वाहन चालकांना वाट काढावी लागते। पाणी वाहत सुद्धा नाहीये, एकाच ठिकाणी साचून राहिलेलं आहे। गडकरी चौकामध्ये तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय, त्यामुळे वाहन चालकांना अगदी तारेवरची कसरत करताना पाहायला मिळते। झोपेल माणूस उठून जायचं। नाशिकमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस बरसतोय आणि परिणामी आता शहरातल्या सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मी आता नाशिकच्या गडकरी चौक परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये आयकर विभागाचं मुख्य कार्यालय आहे, LICचं मुख्य कार्यालय आहे, म्हाडाचं देखील कार्यालय आहे। मात्र या सगळ्या परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळतंय। दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून नालेसफाईचे दावे केले जातात, मात्र हे दावे किती फोल आहेत याचा हे सगळं दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। अगदी यावेळी देखील पावसाळ्याच्या आधी नालेसफाईचे दावे महापालिकेकडून करण्यात आलेले होते, मात्र तरी देखील पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्यानंतर अशा पद्धतीने या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। रस्त्याला अगदी या ठिकाणी तळ्याचं स्वरूप आलेलं आपल्याला बघायला मिळेल। अगदी या ठिकाणी जर आपण बघितलं तर आयकर विभागाचं मुख्य कार्यालय आहे, त्याचं प्रवेशद्वार आहे आणि त्याच ठिकाणी बघा किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या प्रवाशांना साचलेल्या पाण्यातून वाट काढताना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतोय। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक।